आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. याचमुळे हा काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होणार आहे. मी अजितदादांना या मेळाव्याच्या प्रसंगी शब्द देऊ इच्छितो. कदाचित दोन पक्ष झाल्यामुळं किंवा काही दिवसापासून आपले पक्ष कमी झालेला तुम्हाला दिसेल, परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण 4 विधानसभा जागांची मागणी केली आहे. 4 जागा द्या, कोणत्याही परिस्थितीत निवडून आणल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा स्वस्थ बसणार नाही. येणारी महानगरपालिकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असेल किंवा कुठल्याही सरकारी संस्थेच्या निवडणुका असतील, राष्ट्रवादीचा काँग्रेसचा झेंडा त्यावर फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही शपथ आज आम्ही तुमच्या समोर घेतो. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला शक्ती देणं, त्यांच्या अंगामध्ये मेहनत, त्यांना प्रेमानं त्यांना वागणूक देणं आणि त्यांच्यामध्ये हिमालयासारखं काम करण्याचं काम आजपर्यंत तुम्ही करत आहात. अशा प्रकारचं काम भविष्यामध्ये करावं अशी विनंती मी या निमित्ताने व्यक्त करतो. आता आपल्या सर्वांना माहिती असेल की बदललेले अजितदादा आपल्यासमोर आलेले आहेत. गुलाबी जॅकेट घातलेला आहे आणि अनेक दिवस मीडियामध्ये त्यांच्या गुलाबी रंगाची चर्चा होती. आता मला काही त्यांनी सांगितलं नाही गुलाबी जॅकेट का वापरतोय. तुम्हाला जर बोलले तर ठीक आहे, आम्हाला आनंद होईल. परंतु बदललेला रंग आणि बदललेली त्यांची अदा मला वाटतं येणाऱ्या या विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उदयाला आल्याशिवाय राहणार नाही, असाही विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. मी कुठल्या पक्षावर टीका करणार नाही आणि आमचं ठरलेलं आहे, दादाने सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही निवडणुकीमध्ये आता कुणावरही टीका करायची नाही. आपण आपलं काम सांगायचं, आपण काय करणार आहोत ते सांगायचं आणि महाराष्ट्र राज्याचा विकास कसा होणार आहे, तुमच्या विभागाचा, तुमच्या जिल्ह्याचा, तुमच्या तालुक्याचा विकास कशा प्रकारे आपण करणार आहोत आणि लोकांच्या योजना घराघरापर्यंत झोपडीपर्यंत कशा पोहोचवणार आहोत, एवढ्याच पुरतं आपलं मर्यादित भाषण करायचं हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून आज अजितदादा पवारांनी सगळ्यात लोकप्रिय जर झाले असतील तर माझी लाडकी बहीण या योजनेमुळे दादा लोकप्रिय झाले. परवा झालेल्या विधानसभेच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये त्यांनी बजेट जाहीर केलं आणि त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी या राज्यामध्ये आणली. 19 वर्षापासून 65 वर्षाच्या एका घरातील अविवाहित स्त्रीला आणि एक विवाहित स्त्रीला असं दोघांना 1500 रुपये जुलैपासून देण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे. आता बंधू 2.5 लाखाची जरी उत्पन्नाची मर्यादा असली तर पिवळं आणि केशरी कार्ड आहे, त्याला उत्पन्नाची मर्यादा नाही. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6,92,000 महिलांचे अर्ज आम्ही मंजूर करून जिल्हा समितीनं अर्थ खात्याकडं म्हणजे महिला बाल विकास खात्याकडं आम्ही वर्ग केलेले आहे. फक्त 8,000 महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहे. अजूनही तुम्हाला अर्ज भरायचे असेल, थोडंसं पोर्टल स्लो आहे, तरी सुद्धा त्याला ऑगस्ट पर्यंत भरणाऱ्या महिलेला हे 1,500 रुपये मिळणार आहे. आणि दादा आता सांगतील की आम्ही रक्षाबंधनाची कशी आपल्याला भेट देणार आहोत. फक्त एका दुसरी अडचण आहे, काही फार सगळ्या ठिकाणची अडचण नाही. काही ठिकाणी मला महिला म्हणतात की एखाद्या नवऱ्याला 2 बायका असतात तर काय करायचं. मी म्हटलं जी लाडकी असेल नवऱ्याला त्याला देऊन टाका. पण त्या म्हणतात की 2 आमच्या अविवाहित मुली असल्या तर काय करायचं. आम्ही विनंती केली होती मी मंत्रिमंडळामध्ये 2 मुलींच्या पर्यंत अविवाहित ठेवा. आज काय झाले नाही, पण आपण दादांना विनंती करू की 2 मुलीपर्यंत अविवाहित ही योजना आणावी आणि येणाऱ्या रक्षाबंधनापूर्वी अजितदादा आपल्याला भेट देण्याशिवाय राहणार नाही, हाही विश्वास मला मी व्यक्त करतो. आणि योजना निवडणुकीपुरती आहे. निवडणुकीनंतर काहीतरी असं विरोधक आपल्याला एक निगेटिव्ह शेप करण्याचा प्रयत्न करतायत, त्याला सुद्धा अजितदादा पवार हे सडेतोडपणानं उत्तर देतील. दुसरी एक योजना तिने आणली की सामान्य मुलीला 8 लाख उत्पन्नाच्या मर्यादेपर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्या, मग MBBS असेल, BE सिव्हिल असेल किंवा फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, त्या पदवी आणि पदवीच्या परीक्षेमध्ये
सगळ्या मुलींची फी ही सरकारने आणि अजितदादांनी माफ केलेली आहे. 3 सिलेंडर आम्ही देत आहोत वर्षभरासाठी. म्हणून अनेक योजना आम्ही आणलेल्या आहेत. लाडक्या भावासाठी सुद्धा आम्ही अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा वापर अजितदादा करतील. आम्हाला इतर कार्यक्रम करून अनेक निवेदनं स्वीकारण्यासाठी लोक चर्चेवर येऊन बसलेले आहेत. मी अधिक वेळ घेणार नाही. अधिक वेळ दादाने आपल्याला बोलावं आणि या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी सज्ज करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि